धनंजय मुंडेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। 15 मिनिटं खलबतं। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा वाढता दबाव। आमदारकी गमावण्याची टांगती तलवार असलेल्या माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक। विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि अजित पवारांसोबत कोकाटेंची चर्चा। करुणा मुंडेंविरोधात धनंजय मुंडेंची सत्र न्यायालयात धाव। पोटगी देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान। सपाचे आमदार अबू आझमींकडून औरंगजेबाचा उदो। औरंगजेब उत्तम प्रशासक असल्याचं वक्तव्य। देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची महायुतीची मागणी। शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई कधी? सोलापूरकर आणि कोरटकर प्रकरणावर बोट ठेवून विरोधकांचा महायुती सरकारला प्रश्न। विधान परिषदेच्या 5 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर। 27 मार्चला मतदान आणि मतमोजणी। 5ही आमदार विधानसभेवर निवडून आल्यानं निवडणूक। लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून महिला दिनी मिळणार गिफ्ट। 8 मार्चला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा होणार। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णयाचा राज्यपालांच्या अभिभाषणात स्पष्ट उल्लेख। दीनदयाल योजनेतून 90,000 तरुणांना नोकऱ्या मिळाल्याचा दावा। दिवंगत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं उपोषण मागे। आरोपींना लवकरात लवकर अटक करू। अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडकेंच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित। दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटून अपघात। 36 प्रवासी जखमी। नांदेड लातूर रस्त्यावरील नांदगाव पाटी परिसरातील घटना। रणवीर अलाहाबादियाला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात दिलासा। द रणवीर शो पुन्हा सुरू करण्यास सुप्रीम कोर्टाची सशर्त मंजुरी। सभ्यता पाळण्याची लेखी हमी अट। रोहित शर्मा लठ्ठ आणि निष्प्रभ कर्णधार। काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांचं वादग्रस्त वक्तव्य। नशिबानं कर्णधार बनला असेही तोडले तारे। शमा मोहम्मदांवर भाजप नेत्यांकडून टीकेची झोड। महाकुंभमध्ये व्हायरल झालेले IIT बाबा अभयसिंह जयपूर पोलिसांच्या रडारवर। ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून चौकशी। लग्नानंतर थांबू नका, लगेच मुलं जन्माला घाला। तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा नवविवाह जोडप्यांना सल्ला। लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचे दुष्परिणाम दिसू लागल्याचं निरीक्षण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।